नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या अरुणा प्रणव ब्लॉग्स या चॅनलवरती. तर अनेक महिलांना किंवा लेडीजला घरातलं किंवा ऑफिसचं रुटीन दाखवून लाखो करोड व्ह्यूज मिळतात आहेत. पण बऱ्याच मैत्रिणींच्या मनात असा प्रश्न असतो की आम्ही तर दिवसभर घरात तेच काम करतो, जसे की स्वयंपाक, साफसफाई, मुलांचा अभ्यास. आमचं हे साधं रुटीन लोकांना कसं आवडेल आणि आम्ही ते कॅमेऱ्यात कसं दाखवायचं. तर माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं रोजचं साधं घरगुती रुटीन तुम्ही कॅमेऱ्यासमोर कसं सुंदर, प्रेझेंटेबल आणि इंटरेस्टिंग बनवू शकता. घरातील कामं करता करता फक्त एका मोबाईलचा वापर करून प्रो लेवल ब्लॉग कसा शूट करायचा याचे काही सोपे हॅक्स मी आज देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज नंतर तुमच्या रोजच्या कामाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन अगदी पूर्णपणे बदलून जाईल. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या प्रत्येक महिलेच्या दिवसातील जास्त वेळ हा स्वयंपाकघरातच म्हणजे किचनमध्ये जातो. पण रोजची भाजी पोळी दाखवताना ब्लॉग बोरिंग होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. तर पहिलं तर काय करायचं की फोडणीचा आवाज आणि क्लोजअप. जेव्हा तुम्ही भाजीला किंवा वरणाला फोडणी देता तेव्हा अगदी जवळ न्या आणि तो तेलाचा तडतडणारा आवाज आणि वर येणारे वाफा प्रेक्षकांना बघायला खूप आवडतात. आता दुसरी गोष्ट काय, ट्रायपॉडचा वापर. आता ट्रायपॉड काय सगळ्यांच्याकडं नसतं, तरी पण थोडंफार आपल्याला व्हिडिओ करायचे तर ते घ्यावं लागेल ना. तर पोळी लाटताना किंवा भाजी चिरताना फोन हातात धरून शूट करू नका बरं का. एक छोटा गोरिला पॅड किंवा मोबाईल स्टँड किचनच्या ओट्यावर एका कोपऱ्यात सेट करा. यामुळे तुमचे दोन्ही हात मोकळे राहतील आणि तुमचं कामही सोपं होईल. आता तिसरं काय, रेसिपीची घाई करू नका. मैत्रिणींनो, हा आपला कुकिंग चॅनल नाही आहे, ब्लॉग आहे. त्यामुळे पूर्ण रेसिपी शिकवत बसू नका. फक्त आज मी काय स्पेशल बनवते हे सांगा आणि झटपट 2 ते 4 छानशी शॉर्ट्स दाखवून पुढे जा. अनेक ताईंना असं वाटतं की ब्लॉगिंग करण्यासाठी घर खूप मॉड्युल किंवा हायफाय पाहिजे किंवा खूप छान छान कपडे घातले पाहिजे. पण असं अजिबात नाही आहे बरं का. पहिलं तर रियालिटी दाखवायची असते. आपण तुमचं घर जसं आहे तसंच दाखवा. भारतीय प्रेक्षकांना मध्यमवर्गीय आणि साधी घरं जास्त आपली वाटतात. घरात कपड्यांची घडी घालणे, आवरावर करणे, केर काढणे हे दाखवायला अजिबात लाजू नका. आणि दुसरं तर नॅचरल लुक. आता ब्लॉगिंगसाठी खूप जास्त मेकअप करण्याची किंवा नटण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही रोज घरात जशा म्हणजे वावरता तशाच कॅमेऱ्यासमोर या. तुमचा साधेपणा आणि तुमच्या चेहऱ्यावरील गोड हसू हेच प्रेक्षकांना आकर्षित करते. आता त्यातलं तिसरं म्हणजे काय बघा, घरातील इतर सदस्य. ब्लॉगमध्ये जेव्हा तुमची मुलं, तुमचे मिस्टर किंवा सासू सासरे येतात तेव्हा ब्लॉग खूप कौटुंबिक वाटतो. मुलांसोबत खेळतानाचे किंवा त्यांना अभ्यासाला बसवताना छोटे क्षण ब्लॉगिंगमध्ये नक्की ॲड करा, म्हणजे ना तुमचं ब्लॉग एकदम भारी होईल. एका गृहिणीच्या किंवा वर्किंग वुमेनच्या आयुष्यात दिवसभर खूप धावपळ असते. पण या धावपळीत तुम्ही स्वतःसाठी जो छोटासा वेळ काढता त्याला आपण मी टाईम असं म्हणतो. ब्लॉगमध्ये हे दाखवणे खूप महत्त्वाचे असते. आता पहिलं तर मनापासून गप्पा मारा. दुपारच्या वेळी जेव्हा घरातील सगळी कामं संपतात तेव्हा चहाचा किंवा कॉफीचा कप घेऊन शांतपणे कॅमेऱ्यासमोर बसा. कॅमेऱ्याशी अशा गप्पा मारा जसा की तुम्ही तुमच्या सख्ख्या मैत्रिणीशी मारत असता. तर तुमचा विचार शेअर करा. आज घरात काय नवीन केलं, बजेट कसं मॅनेज करायचं किंवा घर कसं नीटनेटकं ठेवायचं याच्या काही सोप्या टिप्स प्रेक्षकांना शेअर करा. जेव्हा तुम्ही इतर महिलांना उपयोगी पडतील अशा गोष्टी सांगाल तेव्हा तुमच्या ब्लॉगला हक्काच्या आणि कायमचे प्रेक्षक मिळतील. काम करता करता कॅमेऱ्यासमोर सतत बोलणं आपल्यासाठी खूप कठीण होतं, हे मला माहीत आहे. पण कधी मागे कुकरची शिट्टी वाजते तर कधी मुलं ओरडतात. अशा वेळी सर्वात सोपे आणि बेस्ट उपाय म्हणजे व्हॉईस ओव्हर. शॉर्ट्स आधी शूट करायचे, मग काम करताना फक्त व्हिडिओ क्लिप शूट करायच्या आणि त्याच्यानंतर आवाज द्यायचा त्याला. आता दुपारी किंवा रात्री जेव्हा घरात शांतता असेल तेव्हा एडिटिंग ॲप उघडा आणि त्या व्हिडिओ क्लिप्सच्या बॅकग्राऊंडला तुमचा आवाज रेकॉर्ड करा. उदाहरणार्थ, तर मैत्रिणींनो, आज सकाळी उठायला मला थोडा उशीर झाला म्हणून मी पटापट स्वयंपाकाला लागली. अशा प्रकारे मागून तुमची गोष्ट सांगा. हलकं संगीत एखादं तुम्ही बसवू शकता. हे कशाला, शॉर्ट्सला बसवा. आणि बॅकग्राऊंडला एखादं शांत आणि गोडच कॉपीराईट म्युझिक वापरा, जेणेकरून तुमचा व्हिडिओ कॉपीराईट पडणार नाही. तर माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो, स्वतःला कधीच कमी समजू नका. तुमचं रोजचं घरातलं व्यवस्थापन, तुमचं कष्ट ही सुद्धा एक कला आहे आणि ती कला जगाला दाखवायला कधीच संकोच करू नका. आणि एक सुंदर टायटल आणि थंबनेलसोबत तुमच्या ब्लॉगिंगची सुरुवात करा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.